निबोधत। नमस्कार मित्रांनो, नचिकेताच्या आजच्या 21व्या भागात तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. कसे आहात सगळे? दिवाळीची सुट्टी संपून ऑनलाईन शाळा सुरू झाल्या असतील ना? आणि तुम्ही नचिकेताच्या नवीन भागाची उत्सुकतेने वाट पाहत असाल, बरोबर की नाही? नेहमीप्रमाणे आजच्या भागातही छान छान माहिती सांगणार आहे बरं का. प्रथम थोडंसं ओंकाराबद्दल सांगते. ओम हे अक्षर ब्रह्म आहे. सृष्टीच्या उत्पत्तीचे वेळी प्रथम ओम हा प्रणव प्रकट झाला. ओंकाराला प्रणव म्हणतात. ईश्वराला प्राणाने केलेला प्रणाम म्हणजे प्रणव. ओम हा ईश्वराचा अनाहत हुंकार आहे. चला तर नेहमीप्रमाणे आजच्या भागाची सुरुवात 3 ओंकार आणि प्रार्थना म्हणून करूया. 3 ओंकार आणि प्रार्थना. प्रार्थना. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. बालदोस्तांनो, कोणताही व्यायाम करायच्या आधी आपल्याला आपलं शरीर आणि मन व्यायामाकरता तयार करावं लागतं. चला तर आपण शिथिलीकरणाने सुरुवात करून मग 12 अंकी सूर्यनमस्कार घालूया. शिथिलीकरणाने आपण सुरुवात करूया. प्रथम ग्रीवा चालन म्हणजेच मानेचे शिथिलीकरण करून घेऊया. पायामध्ये खांद्या एवढे अंतर घ्यायचे आहे. दोन्ही हात पाठीमागे, उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट पकडायचे आहे. पाठीचा कणा ताठ हवा. पाठ, मान, डोकं एका सरळ रेषेत. सगळे मिळून आपण आता ही प्रक्रिया करूया. 3 वेळा आपण करणार आहोत. सुरू करायचे आहे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार आपण करूया, ज्याच्यामध्ये मान आपण एकदा उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला वाकवणार आहोत. सगळे मिळून करूया. 3 वेळा आपण करणार आहोत. सुरू करायचं आहे. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार म्हणजे मानेचे ट्विस्टिंग करून घेऊया, ज्याच्यामध्ये एकदा आपण उजव्या बाजूला बघतो आणि एकदा डाव्या बाजूला बघतो. सगळे मिळून करून घेऊया. 3 वेळा आपण करणार आहोत. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार स्कंध संचालन करूया, म्हणजेच खांद्यांचे शिथिलीकरण. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा ताठ हवा, पण खांद्यांवरती ताण नको. दोन्ही हात शरीराच्या बाजूला मांड्यांलगत सरळ ठेवून घ्यायचे आहेत. आपण आता सुरुवात करूया. प्रथम उजव्या हाताने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. डाव्या हाताने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेने. एकम,
द्वे त्रीणि चत्वारि पंच. आता दोन्ही हातांनी करायचं आहे. एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच. विरुद्ध दिशेनी एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच. आता कटी संचालन म्हणजेच कमरेचे शिथिलीकरण आपण करणार आहोत. 4 प्रकारे हे शिथिलीकरण आपण करतो. प्रथम पुढे आणि मागे वाकण्याची प्रक्रिया आपल्याला करायची आहे. 5 वेळा आपण हे करणार आहोत. सुरू करायचे आहे. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. श्वास घेत सरळ व्हायचे आहे. आता कमरेच्या दोन्ही बाजूंचे शिथिलीकरण करूया. सगळे मिळून आपण करून घेऊया. सुरुवात करायची आहे. एकम द्वे 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 एकम द्वे. आता पुढचा प्रकार करूया, ज्यामध्ये आपण पायामध्ये अंतर घेऊन खाली वाकत कमरेला पीळ देतो. आता सर्वांनी मिळून ही प्रक्रिया करूया. एकम द्वे 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 एकम द्वे. विश्रांती. आता कमरेला पीळ देणे म्हणजेच ट्विस्टिंग करून घेऊया. आपण आता सुरू करणार आहोत. सगळे मिळून 20 वेळा आपापल्या मनामध्ये हा काउंट करा आणि आपापल्या गतीने करा. मी अंक मोजणार नाहीये. सुरू करायचं आहे. विश्रांती. गुडघे, मांड्या आणि कमरेचे सांधे यांचे शिथिलीकरण आपण एका मजेदार व्यायामाने करू. पायामध्ये खांद्यापेक्षा थोडं जास्त अंतर घ्यायचं, साधारणपणे अर्धा मीटरचं. आता मी म्हणेन जय बजरंगा, तुम्ही म्हणायचं हुप्पा होईया. सुरुवात करायची. 5 वेळा करायचं आहे. जय बजरंगा हुप्पा होईया जय बजरंगा हुप्पा होईया जय बजरंगा हुप्पा होईया जय बजरंगा हुप्पा होईया जय बजरंगा. हुप्पा होईया. विश्रांती. दीर्घ श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास. मांड्यांचे सांधे आणि मांड्यांच्या स्नायूंसाठी एक खूपच महत्त्वाचा आणि उपयोगी असा शिथिलीकरण व्यायाम म्हणजे फुलपाखरू ताण किंवा बटरफ्लाय स्ट्रेच. तो कसा करायचा ते आपण बघून घेऊया. त्यासाठी खाली बसून घ्यावे. सर्वांनी मिळून आता आपण ही क्रिया करणार आहोत. 20 वेळा करायचे आहे. अंक दिले जाणार नाहीत. आपापल्या वेगाने सुरू करायचे आहे. विश्रांती. दोन्ही पाय सरळ करून घ्यायचेत. पायामध्ये अंतर. हात शरीराच्या मागे जमिनीवरती टेकवून घ्यायचे आहेत आणि मान खांद्यावरती ठेवून घ्यायची आहे. काही काळाची विश्रांती आपण करणार आहोत. सूर्यनमस्काराच्या प्रॅक्टिकलला सुरुवात करूया. सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी सूर्यनमस्काराची एक स्थिती असते ती घेणार आहोत. दोन्ही पाय जुळवायचे. हातांची नमस्कार मुद्रा. डोळे बंद. सुरुवातीला प्रार्थना म्हणणार आहोत. प्रार्थना सावकाश आणि स्पष्ट म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्त्वं पूषण अपावृणु
सत्यधर्माय दृष्टये एकम. दोन्ही हात नमस्कार मुद्रेतून वरच्या बाजूला न्यायचे, गुडघे ताठ ठेवायचे आणि पायापासून डोक्यापर्यंत मागे झुकलेली स्थिती. द्वे. सावकाश खाली येत दोन्ही हात आपल्या दोन्ही पावलांजवळ ठेवायचे किंवा पायांचे अंगठे धरायचे आणि आपले गुडघ्यांपर्यंत कपाळ पोहोचलेलं. पूर्ण कमरेपासूनचा पुढचा भाग पुढच्या बाजूला झुकलेला आहे. त्रिणी. उजवा पाय मागे न्यायचा, गुडघा जमिनीला टेकवायचे, दोन्ही हात दोन पायांच्या बाजूला, मान सरळ, दृष्टी एकाग्र. चत्वारी. दुसरा पाय मागे न्यायचा. ही स्लाइंटिंग पोझिशन झाली. दोन्ही पायांची बोटं जमिनीला टेकलेली, संपूर्ण हात जमिनीला टेकलेले आणि पायापासून खांद्यांपर्यंतचं पोर्शन आपल्या पायांच्या आणि हातांच्या बोटांवर झेललेलं. दृष्टी समोर, नजर एकाग्र करायची आहे. पंच. दोन्ही गुडघे जमिनीला टेकवायचे आणि कपाळ, शरीराची घडी घालून कपाळ जमिनीला टेकवायचे. षट. परत शरीर सावकाश पुढे आणत आपलं कपाळ जमिनीला टेकवा, छाती जमिनीला टेकवा, दोन्ही हात जमिनीला टेकलेले, दोन्ही गुडघे जमिनीला टेकलेले आणि पायांची बोटं जमिनीला टेकलेली. पोट मात्र वर खेचून घ्यायचं आहे. साष्टांग नमस्काराची स्थिती आहे. सप्त. भुजंगासन. कमरेपासून खांद्यांपर्यंतचा संपूर्ण भाग वर खेचून घेतलेला आणि मान वर, डोळे आकाशाच्या दिशेला. अष्ट. पर्वतासनाची स्थिती. टाचा जमिनीला टेकवायच्या आहेत, मान दोन्ही खांद्यांमधून आत घालायची आहे. नव. परत एकदा जमिनीला गुडघे टेकवा, शरीराची घडी घाला आणि कपाळ जमिनीला टेकवा. दश. एकादश. द्वादश. मुलांनो, प्रत्येक नवीन गोष्ट शिकण्यात एक आनंद असतो आणि नवीन माहिती समजते. आज आपण एक स्फूर्तिगीत शिकणार आहोत. गीताचे बोल आहेत, हम अनुयायी एकनाथ के, हमने तो बढ़ना सीखा है. हम अनुयायी एकनाथ के, हमने तो बढ़ना सीखा है. हम अनुयायी एकनाथ के, हमने तो बढ़ना सीखा है. लक्ष्य दूर है, पथ दुर्गम है, किंतु पहुँच कर ही दम लेंगे. बाधाओं के गिरि शिखरों पर हमने तो चढ़ना सीखा है. हम अनुयायी एकनाथ के, हमने तो बढ़ना सीखा है. ख्याति प्रतिष्ठा हमें न भाती, केवल माँ की कीर्ति सुहाती. माता के हित प्रतिपल जीवन हमने तो जीना सीखा है. हम अनुयायी एकनाथ के, हमने तो बढ़ना सीखा है. अंधकार में बंधु भटकते, पंथ बिना व्याकुल दुख सहते. पथदर्शक दीपक बन तिल तिल, हमने तो जलना सीखा है. हम अनुयायी एकनाथ के, हमने तो बढ़ना सीखा है. तृषित जनों को जीवन देंगे, शस्य श्यामला भूमि करेंगे. सुरसरी देने
हिमगिरी के सम। हमने तो गलना सिखाए, हम अनुयायी एकनाथ के। हमने तो बढ़ना सीखा है, धरती को सुरभित कर देंगे। हे माँ हम मधुर तुलाएंगे, शूलों में भी सुमनों के सम। हमने तो खिलना सीखा है, हम अनुयायी एकनाथ के। हमने तो बढ़ना सीखा है, हमने तो बढ़ना सीखा है। घालूया रोज सूर्य नमस्कार, घेऊया रोज पौष्टिक आहार, सशक्त करून तन आणि मन, करूया राष्ट्रास बलवान. मित्रांनो, आपलं मन आणि शरीर बलवान कणखर करायचं असेल तर त्यासाठी पौष्टिक आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी आपल्याला संतुलित आहाराचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण न्यूट्रिशन एक्सपर्ट जान्हवीताईने तयार केलेल्या क्लिपद्वारे ही माहिती जाणून घेऊया. चला तर, सगळे तयार आहात ना? नमस्ते। पोषण का हमारे जीवन में बहुत महत्व है। पोषण से हमें ताकत मिलती है, जिससे हम दैनंदिन जीवन के सभी कार्य आराम से कर सकते हैं। बैलेंस डाइट या फिर संपूर्ण पोषण या संतुलित आहार का अर्थ है ऐसा खाना जिसमें हमें सारे पोषक तत्व यानी कि न्यूट्रिएंट्स मिलते हैं। यह पोषक तत्व हमें ताकत के साथ साथ ऐसी भी चीजें देते हैं जिससे हमारा शारीरिक और मानसिक विकास होता है। यह पोषक तत्व दो तरह के होते हैं, मैक्रोन्यूट्रिएंट्स और माइक्रोन्यूट्रिएंट्स। इन दो तरह के पोषक तत्वों में एक संतुलन यानी बैलेंस बनाए रखना बहुत जरूरी है। इस संतुलन से हमारा शरीर स्वस्थ और रोग मुक्त होगा और हम अपने पूरे दिन का कार्य बिना किसी थकावट या रुकावट के कर पाएंगे। अब पहले बात करते हैं मैक्रोन्यूट्रिएंट्स की। मैक्रोन्यूट्रिएंट्स का 3 प्रकार है। पहला है कार्बोहाइड्रेट्स। यह हमारे खाने में सबसे ज्यादा प्रमाण में इस्तेमाल होता है। कार्बोहाइड्रेट्स हमारे शरीर को ताकत प्रदान करते हैं। कार्बोहाइड्रेट्स में हमें स्टार्च, शुगर, फाइबर जैसे तत्व मिलते हैं। दूसरा है प्रोटीन्स। प्रोटीन्स हमारे शरीर में बिल्डिंग ब्लॉक्स यानी कि आसान शब्दों में शरीर के ईंटों का काम करते हैं। जैसे इमारत मजबूत बनानी हो तो अच्छे ईंटों की जरूरत होती है, उसी प्रकार स्वस्थ शरीर के लिए अच्छे प्रोटीन्स खाना अनिवार्य है। प्रोटीन्स अमाइनो एसिड से बनते हैं जो हमारे शरीर को स्वस्थ और रोग मुक्त रखने के लिए बहुत जरूरी है। तीसरा है फैट्स। हम सब फैट्स के बारे में जब सोचते हैं तो पहला ख्याल यही आता है कि हमें उनसे दूर रहना चाहिए, पर यह सच नहीं है। कुछ फैट्स हमारे शरीर को स्वस्थ रखने के लिए जरूरी है। फैट्स कुछ पोषक तत्वों के अवशोषण यानी अब्जॉर्प्शन के लिए अनिवार्य है। जैसे कि कुछ विटामिन यानी फैट सोल्यूबल विटामिन जैसे हम उन्हें बुलाते हैं, उनके अब्जॉर्प्शन के लिए फैट्स होना अनिवार्य है। फैट्स का प्रमाण हमारे खाने में कम होना चाहिए, क्योंकि फैट्स का अत्यधिक सेवन हमारे शरीर को नुकसान पहुंचा सकता है। अब आते हैं माइक्रोन्यूट्रिएंट्स पे। माइक्रोन्यूट्रिएंट्स में 2 प्रकार है, विटामिन्स और मिनरल्स। विटामिन्स 2 प्रकार के हैं, फैट सोल्यूबल जिनके अब्जॉर्प्शन के लिए फैट्स चाहिए और वाटर सोल्यूबल जिनके अब्जॉर्प्शन के लिए पानी चाहिए। विटामिन्स हमारे शारीरिक विकास के लिए बहुत जरूरी है। जैसे विटामिन ए हमारी आंखों की शक्ति बढ़ाता है, विटामिन बी हमारे ग्रोथ के लिए जरूरी है, उसी तरह विटामिन डी हमारे हड्डियों को मजबूत रखता है, विटामिन सी हमारे मसूड़ों को स्वस्थ रखता है और इम्यूनिटी बढ़ाता है। इनके अलावा भी और कई चीजों में विटामिन हमारे शरीर को स्वस्थ रखते हैं। मिनरल्स जैसे कैल्शियम, जिंक, आयरन,
आयोडीन, ये सब भी हमारे शारीरिक और मानसिक विकास में बहुत महत्वपूर्ण कार्य करते हैं। विटामिन्स और मिनरल्स की अगर कमी हो हमारे शरीर में तो कई प्रकार के रोग दिखते हैं। उदाहरण के तौर पे विटामिन सी की कमी होने से मसूड़ों में से खून आता है। किशोरावस्था या फिर अडोलेसेंस में कुछ पोषक तत्वों पर ध्यान देना बहुत जरूरी है। पहला है कैल्शियम। कैल्शियम हमारे हड्डियों को मजबूत रखने के लिए जरूरी है और आगे के जीवन में भी अगर हमें बोन लॉस से बचना है तो अडोलेसेंस या किशोरावस्था में कैल्शियम खाना अनिवार्य है। विटामिन डी इस पोषक तत्व का भी महत्व होता है। कैल्शियम के अब्जॉर्प्शन के लिए उचित मात्रा में विटामिन डी होना बहुत जरूरी है। विटामिन डी हमें सूरज की किरणों से मिलता है। रोज कम से कम 20 से 25 मिनट अगर हम धूप सेके तो हमें विटामिन डी मिल सकता है। विटामिन डी और कैल्शियम ये दोनों न्यूट्रिएंट्स हमारे हड्डियों की मजबूती के लिए एक साथ काम करते हैं। अब अगला है फाइबर। फाइबर हमारे पेट के लिए जरूरी है। अगर हमारे खाने में फाइबर सही मात्रा में हो तो हमें उसके कई फायदे हैं। फाइबर खाने से हमारा पेट जल्दी भरता है। इसका यह लाभ है कि हम अत्यधिक खाना यानी ओवर ईटिंग नहीं करते। जैसे कि हमें पता है ओवर ईटिंग मोटापे का कारण हो सकता है, जो कि कुछ और शारीरिक समस्याओं का कारण बन सकता है। शरीर को स्वस्थ और तंदुरुस्त रखने के लिए फाइबर खाना जरूरी है। फाइबर हमें सैलेड्स, ओट्स, फ्रूट्स इन सब के सेवन से मिल सकता है। अब बात करते हैं प्रोटीन्स की। जैसे कि पहले भी बात हुई थी, प्रोटीन्स हमारे शारीरिक विकास में महत्वपूर्ण कार्य करते हैं। अडोलेसेंस या किशोरावस्था ग्रोथ एंड डेवलपमेंट का समय होता है, यानी कि इस समय हमारे शरीर में बहुत बदलाव होते हैं और यह बदलाव अगर सही तरीके से होना हो तो प्रोटीन्स की जरूरत होती है। प्रोटीन्स हमें दाल के पदार्थ जैसे मूंग, मसूर, मटकी और सोया के पदार्थ तथा दूध और दूध के पदार्थ से भी मिलते हैं। उसी तरह नॉनवेज खाने से भी हमें प्रोटीन मिलता है। अब बात करते हैं आयरन की। आयरन एक ऐसा पोषक तत्व है जो बढ़ती उम्र के लिए अनेक प्रकार के कार्य करता है। पहला तो हमारे शरीर में खून की मात्रा को मेंटेन करता है। हमारे शरीर में किशोरावस्था में आप सब बच्चों में जो बदलाव हो रहे हैं उसमें हमारे खून की मात्रा भी बढ़ती है, जिसमें आयरन जरूरी है। आप बच्चों को शरीर में ताकत की भी बहुत जरूरत होती है और आयरन उस ताकत का प्रदान करने में भी महत्वपूर्ण कार्य करता है। अडोलेसेंस या किशोरावस्था में खेल कूद भी बहुत होता है। ये सब जो पोषक तत्व है जैसे कैल्शियम, विटामिन डी, फाइबर, प्रोटीन और आयरन, इन सब में महत्वपूर्ण कार्य करते हैं और हमारे शरीर को और स्फूर्तिला बनाते हैं। अब हम दूध की बात करेंगे। हम सबने ये सुना होगा कि बढ़ते बच्चों को दूध पीना बहुत जरूरी है। आइए जानते हैं ये क्यों कहते हैं। चाहिए तो देखिए क्या क्या मिलता है दूध में। दूध और उसके पदार्थ जैसे दही, छाछ, पनीर, इन सब में माइक्रोन्यूट्रिएंट्स और मैक्रोन्यूट्रिएंट्स ये दोनों मिलते हैं। दूध में मिलने वाले प्रोटीन्स शारीरिक और मानसिक विकास के लिए बहुत जरूरी है। उसी तरह से दूध में कैल्शियम और फास्फोरस भी होता है, जिससे हमारी हड्डियां मजबूत होती है। विटामिन B12 एक ऐसा विटामिन है जो सिर्फ प्राणियों से मिलने वाले खाद्य पदार्थों में होता है। इसलिए विटामिन B12 के लिए दूध और दूध वाले पदार्थ खाना बहुत जरूरी है, खास करके वेजिटेरियंस यानी शाकाहारी लोगों के लिए। अडोलेसेंस या किशोरावस्था में विटामिन B12 का सेवन जरूरी है, क्योंकि इस विटामिन का शरीर में मुख्य कार्य होता है। पोर्शन साइज। अब बात करते हैं पोर्शन साइज की। हमने सुना होगा कि हम क्या खा रहे हैं, इसके साथ साथ कितना खा रहे हैं, इस पर भी ध्यान देना आवश्यक है। कोई भी खाद्य पदार्थ अपने आप में अच्छा या बुरा नहीं होता।
पर उसे कितना खा रहे हैं ये निर्धारित करता है कि वो आपके शरीर में फायदा पहुंचाएगा या नुकसान। ज्यादा तला हुआ खाने से या अत्यधिक बेक्ड चीजें जैसे कि केक्स, पेस्ट्रीज या फिर बिस्किट्स खाने से भी शरीर को नुकसान पहुंचता है। जब हम स्ट्रेस या तनाव में होते हैं तो आपने देखा होगा कि हमें मीठी चीजें खाने का मन होता है, पर ऐसे समय में अपने खाने पर ध्यान देना जरूरी है। इस समय में हेल्दी चीजें जैसे कि फ्रूट्स, ड्राई फ्रूट्स, ग्राउंडनट यानी मूंगफली, चना इत्यादि खाना चाहिए, जिससे शरीर को ताकत मिले और आप उस स्ट्रेस से भी लड़ पाए। इसी के साथ साथ अपने व्यायाम पर भी ध्यान देना, ताकि आपका शारीरिक और मानसिक विकास अच्छे से हो। एक बात का ध्यान रखें कि आप जब कोई कसरत करे या व्यायाम करे या फिर कोई स्पोर्ट्स खेल के आए तो उसके 1 या 1.5 घंटे के अंदर कुछ खा ले। इससे आपके शरीर में जो कमजोरी या थकावट आई होगी वो कम होगी और ऐसे समय में पोषक तत्वों का अब्जॉर्प्शन भी आपके शरीर में बहुत अच्छे से होता है। अगर आपको स्वस्थ और रोग मुक्त रहना है तो इन कुछ चीजों पर ध्यान दें। अपने खाने में सभी प्रकार के फल और सब्जियों को शामिल करें। डेयरी प्रोडक्ट्स यानी कि दूध और दूध वाले पदार्थ, उसी तरह प्रोटीन वाले पदार्थों को भी अपने खाने में शामिल करें। रोज व्यायाम करें और योग को अपनी जिंदगी का एक हिस्सा बनाएं। अच्छी नींद, अच्छा खाना और व्यायाम, इन 3 स्तंभों पर जब आप ध्यान दें तब आपका संपूर्ण विकास होना सुनिश्चित हो। मित्रांनो, कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना मनात कुठलीही भीती न बाळगता स्वच्छ मनाने आपण ते काम करायला घ्यावे. याचं महत्त्व आपल्या गोड आवाजात विवेकवाणीद्वारे सादर करतेय मुक्ता झंकर. नमस्कार. कशाचेही भय बाळगू नका. तुमच्या हातून अपूर्व कार्य होऊ शकेल. ज्या क्षणी तुम्ही भयभीत व्हाल त्या क्षणी तुमची शक्ती नष्ट होईल. जगातील सर्व दुःखांचे मूळ कारण भय हेच आहे. भय हीच खुळसट अशी समजूत आहे. आज अत्यावश्यक आहे गीतारूपी स्नेहनाद करणाऱ्या श्रीकृष्णाची पूजा. धनुर्धारी राम, महावीर हनुमान, काली माता यांची पूजा. तेव्हाच कुठे लोक मोठ्या उत्साहाने कर्म करून शक्ती संपन्न होतील. सारा देश तमोगुणाने गुदमरून गेला आहे. मनुष्याला कार्य करण्याची प्रेरणा कशापासून मिळते? सामर्थ्यापासून. सामर्थ्य हे पुण्य आहे व दौर्बल्य हे पाप आहे. एखाद्या बॉम्ब गोळ्याप्रमाणे अज्ञान राशीवर आदळणारा उपनिषदात जर एक शब्द असेल तर तो म्हणजे अभिनिर्भयता. आणि जगाला एकच धर्म शिकवण्यासारखा असेल तो म्हणजे निर्भयता. ऐहिक व आध्यात्मिक ह्या दोन्ही क्षेत्रात भय ही अधपतनाची व पापाची कारण आहे. भयच दुःखांना आमंत्रण देते. भयामुळेच मृत्यू होतो व भयच पापाची वाढ करते. आणि भय कशापासून निर्माण होते? आपल्या खऱ्या स्वरूपाच्या अज्ञानापासून. धन्यवाद. मित्रांनो, नवीन नवीन गोष्टी शिकायला तुम्हाला आवडतात, बरोबर ना? आज तुम्हाला एक नवीन उपक्रम शिकवणार आहोत. कागदापासून टोपी कशी करायची ही गोष्ट आज तुम्हाला शिकवली जाणार आहे. चला तर, सगळे तयार आहात ना? चला मुलांनो, आता आपण एक छानशी कागदाची टोपी बनवूया. आपल्याकडे सगळ्यांकडे न्यूजपेपर येतो ना, त्यातला एक न्यूजपेपर घ्यायचा आहे. पूर्ण अर्धा न्यूजपेपर आपल्याला वापरायचा आहे. हा न्यूजपेपर कुठला तरी जाड खाली सबस्ट्रॅटम घेऊन त्याच्यावर अर्धा फोल्ड करा. आता याची ओपन बाजू ज्या आहेत त्या तुमच्याकडे घ्या. आपण लहानपणी विमान करतो ना,
तसं आता आपल्याला विमानासारखे 2 त्रिकोण करायचे. मध्यापर्यंत एक आणि परत दुसऱ्या बाजूनी दुसरा. जे कुठले फोल्ड कराल ते व्यवस्थित दाबून घ्या, म्हणजे आपली टोपी चांगली बनेल. झालं? आता खालचा जो एक ओपन भाग असेल, एक पान उचलायचं आहे आपल्याला, फक्त एक बाजू, आणि ती अर्धी फोल्ड करायची त्रिकोणाच्या खालपर्यंत, आपण केलेल्या त्रिकोणाच्या खालपर्यंत. आता ती तशीच त्रिकोणाच्या वरती टाकायची. पूर्ण घडी त्रिकोणावर ठेवायची आणि नीट दाबून घ्यायचं. आता पेपर उलटा करायचा आणि आपल्याला जो मध्य मिळालेला आहे, बाजूचे दोन्ही कॉर्नर त्या मध्यापर्यंत फोल्ड करायचे. फोल्ड करायचे. दोन्ही भाग व्यवस्थित मध्यापर्यंत आणायचे, कॉर्नर्स नीट दाबून घ्यायचे. आता खालचा जो ओपन भाग आहे, खालचा जो आहे 2, ते पूर्ण लॉक करून घ्यायचे या वरच्या लाईनमध्ये. नीट हळूहळू आतमध्ये घालून न फाडता पूर्णपणे अतिशय हळूहळू करायचंय. पेपर फाटायची शक्यता असते. नीट आतमध्ये लॉक करून व्यवस्थित घड्या सगळ्या परत एकदा दाबून घ्यायच्या. आता उलटं करायचं आणि वरचा जो त्रिकोणाचा वरचा भाग आहे तो आता खाली आपण जो लॉक केलेली घडी मिळाली आपल्याला त्याच्या आतमध्ये घालायचा. एक छानसा चौरस आकार आपल्याला मिळतो आणि ही आहे आपली, पूर्वीच्या काळी हिला गांधी टोपी म्हणायचे, किंवा आता जर तुम्हाला लक्षात असेल तर कधी तुम्ही डबेवाल्यांना बघितलं असेल तर डबेवाले सुद्धा अशी पांढऱ्या रंगाची टोपी घालून मिळतात. त्यांची पण टोपी काहीशी अशीच असते. काही नाही तर अगदी एक पाऊच म्हणून किंवा एक छोटी पर्स म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. एक तर टोपी झाली, अजून एक टोपी बघायची का? अगदी सोपी आहे. हा फोल्ड काढायचा, आतमध्ये हात घालून टोपी जरा फुलवायची हळूहळू न फाडता, आणि बघा डोक्यावर ठेवून अगदी राजासारखं दिसतंय की नाही? त्याला म्हणतात राजा टोपी किंवा राणी टोपी. बघा, कुठलीही कात्री न वापरता साध्या न्यूजपेपर पासून सुद्धा आपण कितीतरी छान छान गोष्टी बनवून बघतो. बघा बरं करून, आणि तुम्हाला अजून काही दुसरं येत असेल तर ते करून आम्हाला पाठवा. मित्रांनो, गोष्ट ऐकायला नेहमीच सगळ्यांना आवडते, बरोबर ना? नचिकेताच्या मागील काही भागापासून आपण माननीय एकनाथजींच्या गोष्टी सांगत आहोत. एकनाथजींचं व्यक्तिमत्व आणि कार्य अतिशय मोठं असून ते कसे घडले, त्यांनी केलेल्या कार्याची महती या गोष्टीमधून उलगडत जाईल. चला, सगळेजण गोष्ट ऐकायला तयार आहात ना? नमस्कार मुलांनो, कसे आहात? मस्त मजेत? कोणी रागवलं नाही ना काही शिकवलं तर? उलट तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही शिकवायला लागला असाल, दुसऱ्याला पण शिस्त शिकवत असाल ना. आता शिस्त म्हणजे काय? मास्क लावल्याशिवाय बाहेर पडायचं नाही, सारखे हात धुवायचे. हां, तो काही कुठे आपण हात लावलं की आपण साध्या साबणाने सुद्धा आपले हात धुवायचे, हो की नाही? आणि हे तुम्ही आता तुमच्या शेजारच्यांना, मोठ्याला छोट्याला, ज्याला कोणाला बघाल त्याला सांगाल की नाही? मग ते पण शिस्तासाठीच सांगता येईल की नाही? मग आता गेल्या वेळची तुम्हाला कथा नाथाची आवडली असेल की नाथ मग असा शिस्तप्रिय कसा काय झाला. आणि तुम्ही नक्की आता आई वडील काहीही म्हणाले कुठल्या शिस्तीसाठी तर रागावणार नाही, ती शिस्त बाळगणार, हो की नाही? मग आज चला अजून एक अशी मस्त कथा ऐकूया. आपला काय कसं ऐकायचं आहे? सब तैयार, हाँ तैयार म्हणा बघू. सब तैयार, हाँ तैयार. आता अगदी मन लावून पुन्हा ऐका. नाथ कसा कसा घडत गेला, आपल्याला पण असं व्हायचं आहे की नाही? तर या नाथाला की नाही लहानपणी काहीतरी धाडसाचं करायचं, काहीतरी असं धीटपणाचं करायचं, चिकाटीचं करायचं, निश्चय असा हा लहानपणापासूनच होता. असं प्रत्येक लहान मुलांना वाटतं ते
की आपण काहीतरी चांगलं करावं. आई कुठेतरी अशी कुठे गेली तर लहान मुलं बघा केअर काढून ठेवतात की आज आईला आनंद झाला पाहिजे, आईला ताप आला. तुम्ही सुद्धा काय असं आईला मदत करत असाल. त्याला पण असं मागे तुम्ही ऐकलं की कसा त्याने बर्फ आणला, मग त्याला असं ना, आणि मला जेवढं जमेल तेवढं आनंदाने त्याच्यापेक्षा मग अगदी चिकाटीने आणि संपूर्ण आपलं शारीरिक बळ मानसिक सगळं असं एकवटून नात सगळी कामं करायचं चिकाटीने एकदम. तर एक ना त्याची मी अशीच एक कथा सांगणार आहे लहान असताना. बरं त्याला ना असं नाही की मला आवडतं, पण मग त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला करावं लागतं की नाही. समजा तुम्हाला सकाळी 5ला उठून क्रिकेट खेळायला जायचं आहे किंवा अजून काही तुम्हाला काम तुमच्या मनाचं करायला जायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करता? त्याच्यासाठी तुम्ही लवकर झोपता, अलार्म लावता, आईला सांगता, भावांना सांगता, दादाला सांगता, सगळ्यांना सांगता मला उठव हो बरं, मला उठव हो बरं. बरं सगळ्यांना सांगता, पण सगळ्यांना उठायच्या आधी तुम्ही उठता नक्की. मला माहिती आहे आपल्या आवडीची गोष्ट असली की आपण त्या अलार्मच्या आधीच उठतो आणि तयारीला लागतो. नुसतं आपण म्हणत नाही हो की मला हे आवडते. आवडण्यासाठी आपण काहीतरी करतो. मग या नाथाला हे सगळं आवडायचं की नाही धडाडीचं. मग धडाडीचं आणि धाडसाचं काहीतरी करायचं असेल तर काय हो मुलांना, ताकद हवी. मग त्यांनी ना त्यांचे एक अक्का नावाची बहीण होती ना, त्यांचे मिस्टर ना त्यांना ते शिक्षक होते शाळेत. तर त्या बहिणीच्या मिस्टरांना पण खूप त्या काकांना आवडायचं सगळं कुस्ती, खो खो, कबड्डी, मलखांब असे मैदानी खेळ, असे सुंदर त्यांना असे धाडसाचे खेळ. आणि त्याने शरीर बाळकट होतं, मनाची ताकदसुद्धा वाढते. हे सगळं तुम्हाला हळूहळू सगळ्या कथांमधनं सांगेन. पण असं नाही की नाथाला फक्त वाटायचं, ते तेवढी तयारीत पण असायचे. तर त्या लहानपणीच ना ते खेळ खेळून त्यांची अशी मस्त शरीर पण त्यांनी कमवलं होतं. लहानपणीच त्याच्याकडे एवढी चिकाटी होती. तर एकदा काय झालं की हिंदू महासभेच्या एक संस्था होती, त्यांना मिरवणूक काढायची होती. आता मिरवणूक काढायची होती आणि हत्तीवर बसायचं होतं, ध्वज घेऊन, भारत माताचा ध्वज घेऊन एका लहान मुलाला त्यांना बसवायचं होतं. बरं तो मुलगा बसणारा म्हणजे चांगला असा धाडसी, निश्चयी आणि न रडणारा, न डगमगणारा असाच मुलगा पाहिजे ना. आता तुम्ही शोभायात्रा बघितली असेल आपल्या डोंबिवलीत कसे, मग ते कसे सगळे ट्रकवर तयार होतात, कसे ते 4-4 तास ती यात्रा चालते नाही का. तुम्ही पण एखाद्या वेळेला झाला असाल तयार, हो की नाही. मग त्या यात्रेत तसं त्या सभेच्या त्या ह्याच्यामध्ये मिरवणुकीत त्या हत्तीवर असं बसायचं होतं. मग आता निवड काय कोणाची केली तर मग नक्कीच बाई निवड कोणाची करतात. मी नाही का त्या दिवशी चहाची गोष्ट सांगितली, ज्याला उत्तम काम येतं त्यालाच तिची निवड होते. मग सगळ्यांनी त्या नाथाची निवड केली की हत्तीवर कोण बसणार, मग नाथ. मग आता बाकीची पण मुलं होती की आता तुमच्या वर्गात एखाद्या खरंच चांगला आहे तो मुलगा आणि खरंच काय करतोय, पण ते तुम्हाला तेवढं कळत नाही. आता लहान असतं ना तुम्ही, मग तुम्हाला काय प्रत्येक वेळेला त्यालाच चान्स, मग आम्हाला काही कोणी विचारतच नाही. पण ते तुमच्या लक्षात येत नाही की आपण त्याच्या एवढं उत्तम व्हायला पाहिजे, त्याचा मत्सर करायला नको. पण मग ते मुलांना मत्सर झाला. मग त्यावेळेला आईवडिलांनी वगैरे सगळ्यांनी समजवायला पाहिजे की तू सुद्धा उत्तम हो, तुझी सुद्धा निवड होईल. बरं ते जाऊ दे, आपण त्या गोष्टीकडे जायचं नाही आहे. पण मग ती मुलं ना मत्सर करायला लागली की अरे मग आम्हाला हत्तीवर आम्हाला पण बसायला पाहिजे. मग सगळ्यांनी त्यांना सांगितलं, हो रे बाळांनो, सगळ्यांना मिळेल, नाद दमला की जरा खाली उतरेल, तेव्हा प्रत्येकाने पाळीने एक जण दमेल, एक जण आपण ध्वज तुम्ही पण घ्या भारत मातेचा आणि त्या हत्तीवर बसा. झालं. ती मिरवणूक ज्या दिवशी सुरू झाली त्यावेळेला हत्ती मस्त तयार होऊन ते कसे येतात तुम्ही यात्रेत बघितले, शोभायात्रेत, तसं तो हत्ती तयार वगैरे होऊन आला आणि नाथ मस्त त्या हत्तीवर असा भारत माताचा मस्त तो असा ध्वज घेऊन असा निश्चयाने बसला. बरं, नाथाच्या मनात एकदम निश्चय होता की आपण काही झालं तरी त्याला असं वाटलं की आपण भारत मातेसाठी एवढं नाही करू शकत, आपण का दमायचं आहे आणि का कळ लागली, आपल्या हाताला कळ लागली, आपल्याला काही झालं, आपल्याला भूक ताण काही आपण बघायचं नाही. तुम्हाला माहिती आहे ना बर्फाची गोष्ट, नाथाला आधी जे आपल्याला कामगिरी दिली त्या कामगिरीत सगळं काही झोकून द्यायचं, त्याच्यानंतर मग सगळं भूक ताण आराम सर्व. मग त्याने तसंच ते निश्चयाने तो हत्तीवर बसला. आता सगळे आपली मुलं वा करून बघायला लागली, हा हत्तीवरनं कधी उतरणार, हा कधी दमणार. सगळे बघतात त्याचा हात तर डगमगत नाही ना, मग हा उतर करत नाही ना.
त्याच्या चेहऱ्यावर काही आनंदाशिवाय काही नाही. मी भारत मातेचा ध्वज घेऊन हत्तीवर बसलोय. त्याला अजून असा आत्मविश्वासाने तो एकदम छान असं वाटलंच नाही की बाबा हा दमलाय म्हणून. ती मुलं निराश व्हायला लागली. मग ना कोणीतरी पाहिलं त्या हत्तीच्या पाठीला घाम सुटलेला. आता हत्ती असं ह्याला मांड्यांना वगैरे रग लागलेली, हाताला दुखत होतं, सगळं होत होतं, पण असं पाठीवर त्याच्या मांड्यांचंच पाणी वगैरे आलं असेल त्या हत्तीवर. तर मग काय झालं, सगळ्यांनी विचारलं, अरे नाथ तुला काही भूक लागली का, तुला काही तहान लागली का, तू दमलास का. छे म्हणे. मग म्हणे हत्तीची पाठ ओली कशी झाली. म्हणे हत्तीला घाम आला असेल. बरं का, त्यांनी काय सांगितलं, हत्तीला घाम आला असेल, मला काही नाही झालं हो. आणि सगळ्या मुलांची झाली फजिती. कोणालाही त्यांनी तो वाव दिला नाही. बरं, तो पण लहानच होता, वाव दिला नाही म्हणजे तसा त्यांनी विचार केला नाही. त्याने काय विचार केला, मला कामगिरी दिली तर भारत मातेचा हा ध्वज मला धरता आला नाही, ही मला अपमानाची गोष्ट आहे असं समजून त्या लहानशा नाताने तो ध्वज शेवटपर्यंत नेला. पण ह्याच्यातनं आपण काय शिकायचं आहे की आपणही आपलं शरीर बलवान करायचं आहे. आपल्याला मिळालेली कामगिरी आपण मध्येच सोडायची नाही आहे, आपण ती पूर्ण करायची आहे. आणि त्याच्यासाठी ती कामगिरी पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं त्याची तयारी पण करायला पाहिजे, हो की नाही. सगळ्या तुम्हाला जे काही आवडतं त्याची तुम्हाला तयारी करावी लागते की नाही, की ह्याची एंट्रन्स परीक्षा द्या, त्याची आता तुम्हाला सगळं माहिती आहे की काय करायला, कशाची तयारी लागते. मग तशी आपण तयारी करायची, आधी कुरकुर करायची नाही. आणि ती मिळालेली गोष्ट, मिळालेली आपल्याला जे काही आव्हान मिळालं आहे ते पूर्ण अगदी एकाग्रने, निश्चयाने असं ठाम पूर्ण करणार. आणि तुम्ही करणारच आहात हे मला माहिती आहे ना, कारण आता तर तुम्ही अजून छान 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 अशा कथा ऐकत राहणार आहात की कशी मुलं, कशी माणसं. आपल्याला माहिती आहे की ते काही टॉनिक मिळत नाही, हे आता आपल्याला कळलेलं आहे. असं कोणी अचानक मोठेपणी असं अचानक कोणीतरी माननीय आणि आदरणीय होत नाही. मग आपल्या बाबांच्या पण आपल्याला गोष्टी ऐकायला आवडतात की आपल्या बाबांनी कसं काय केलं, ते कसे शिकले, ते कसे मोठे झाले. असं आपण मोठमोठे जे कोणी आपले आदरणीय माननीय आहेत त्यांचं लहानपण कसं झालं, ते कसे तयार झाले, हे आपण ऐकत राहायचं. ह्या वयात हे ऐकायचं, त्यातून आपण प्रेरणा घ्यायची आणि आपण आपल्याला त्यातून त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करायचा. आणि आपण पण होंगे कामयाब, हो की नाही. चला तर आज हीच कथा एवढी, पुढच्या वेळेला दुसरी. ठीक आहे, बाय. मित्रांनो, गड किल्ले बघण्याची आणि माहिती जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता असते. आज आपण महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या अभेद्य आणि अजेय अशा जंजिरा किल्ल्याला भेट देणार आहोत. चला तर, सगळे तयार आहात ना? नमस्कार मंडळी, मी आहे राहुल बागल. आज आपण महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर गेले 500 वर्षापासून अरबी समुद्राच्या लाटा झेलत उभा असलेल्या अभेद्य आणि अजेय अशा जंजिरा किल्ल्याला भेट देणार आहोत. आज आपली साथ देणार आहेत शिवकुमार पांडे आणि नेहमीप्रमाणे कॅमेऱ्याच्या मागे आहेत अरविंद चव्हाण. किल्ल्यावर आपल्याला फक्त 45 मिनिटे मिळतात, त्यामुळे आपण थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिरा किल्ल्याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल. जंजिरा किल्ला मुंबईपासून 140 किलोमीटर आणि पुण्यापासून 175 किलोमीटर अंतरावर आहे. येथे अलिबाग किंवा रोह्यावरून जाता येतं. कोकणातला हा परिसर नारळी पोफळीच्या बागांनी नटलेला आहे. अधूनमधून समुद्राचं दर्शन होतं आणि थांबून तो परिसर निहाळण्याचा मोह आपण आवरू शकत नाही. समोर दिसतोय तो आहे सिद्दीशाह मेहमूद खान याचा अहमदगंज राजवाडा. तो सध्या मोडकळीस आलेला आहे, पण गतवैभव सहजपणे दिसून येते. आणि लांबवर दिसतो आहे तो छत्रपती संभाजीराजांनी बांधलेला पद्मदुर्ग. जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी हा किल्ला बांधला होता. आता आपण मुरुड बीच जवळ पोहोचलो आहोत. येथून फक्त 4.5 किलोमीटरवर राजपुरी गाव आहे. मुरुडच्या ह्या पुलावरून सकाळच्या उन्हात हा परिसर खूपच छान दिसत होता. राजपुरीच्या रस्त्यावरून मुरुड गावाचे सुंदर दृश्य दिसते. एका वळणानंतर समोर समुद्रात उभा असलेला किल्ला एक अप्रतिम शिल्प असल्याचा भास होतो. राजपुरी सोडून दिघी, मांजरी, श्रीवर्धन
आणि दिवेआगर या 5 इतर ठिकाणाहून बोटीची सोय आहे. आज आपण किल्ल्याच्या सगळ्यात जवळ असलेल्या राजपुरी गावातून बोट घेणार आहोत. अगदी थोड्याच वेळात आपण पार्किंग लॉट मध्ये पोहोचतो. सकाळी लवकर आल्यामुळे गर्दी सुद्धा जास्त नव्हती. उन्हाचे दिवस असल्यामुळे आपण जितके लवकर याल तितके चांगले. पहिली बोट सकाळी 8:30 वाजता निघते. आता किल्ल्याला भेट देण्यासाठी मन अधीर झालेलं होतं. सरते शेवटी आम्ही बोटीत बसलो. नावाड्याने शिडामध्ये वारे भरले आणि बोटीने किल्ल्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. येथे नावाडी किल्ल्याची थोडी माहिती देऊन आपल्याला अतिरिक्त पैसे देऊन मिळणाऱ्या गाईड सेवेचे मार्केटिंग करतो. गाईड शिवाय आपली भेट व्यर्थ आहे हे पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. जसजसे आपण किल्ल्याजवळ पोहोचतो तशी किल्ल्याची भव्यता दिसू लागते. ह्या दगडी भिंतीतील दगड झिजून गेला आहे, पण दगड जोडण्यासाठी वापरण्यात आलेले मटेरियल अजूनही शाबूत आहे. येथेही इतर किल्ल्यांप्रमाणे शरभाचे शिल्प आहे. शरभ हा एक काल्पनिक प्राणी असून त्याने पायात, तोंडात व शेपटीमध्ये हत्ती पकडलेले आहेत. हे शिल्प म्हणजे अमर्याद सागरी सत्तेचे प्रतीक आहे. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरून तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील ठाणेदाराला जुमेनासा झाला. ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरम खानाची नेमणूक केली. त्याने आपण दारूचे व्यापारी आहेत असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. दारूची काही पिंपेही त्याने भेट म्हणून पाठवली. पिरम खानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरम खान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंकले असताना सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला. ही आहे कलाल बांगडी तोफ. कलाल म्हणजे आगीचा कल्लोळ आणि धातूच्या बांगड्यांनी ही तोफ बनलेली आहे. ही 22 टनाची तोफ बहुधा किल्ल्यावरच घडवली असावी. ही तोफ पंचधातूपासून बनवली असून भर उन्हात सुद्धा गरम होत नाही. तोफेच्या बाजूने लावलेल्या हुकने तोफ मागे ओढली जायची आणि त्यात तोफेचा गोळा टाकला जायचा. बाजूलाच ही आहे गायमुख तोफ. हिचे वजन 8 टन आहे. ही आहे चावडी तोफ. हिचे वजन 16 टन आहे. असे म्हणतात की ह्या तोफांचा पल्ला 6 ते 12 किलोमीटर दूर होता. इसवी सन 1617 मध्ये सिद्दी अंबर याने बादशाहकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थांचा हा मूळ पुरुष समजला जातो. जंजिराचे सिद्दी हे मूळचे पूर्व आफ्रिकेतील अबिसिनिया प्रांतामधून आले होते. हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. स्थानिक भाषेत यांना हापशी म्हणून ओळखले जाते. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. या हापशी लोकांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवता आलं नाही.
किल्ले जंजिरा आपल्या ताब्यात आल्याशिवाय उत्तर कोकणावर आपले वर्चस्व गाजवू शकणार नाही हे सत्य शिवरायांना उमगले होते. शिवरायांनंतर पेशवे, डच, ब्रिटिश या सर्वांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला, परंतु या भरभक्कम किल्ल्यावर कुणालाच विजय हासिल करता आला नाही. मुस्लिम स्थापत्यशैलीत घुमटांना खूप महत्व आहे. या किल्ल्यावर आपल्याला जागोजागी घुमट दिसून येतील. या इथे एक भुयारी मार्ग आहे. हा मार्ग 50 ते 60 फूट खोल असलेल्या समुद्राखालून राजपुरी गावात निघतो. किल्ल्यावर येण्या जाण्यासाठी ह्याच मार्गाचा उपयोग होत असे. आता हा रस्ता बंद आहे. गडाच्या पश्चिमेला किंचित तटाखाली तटातून बाहेर पडण्यासाठी छोटा दरवाजा आहे. यालाच दर्या दरवाजा किंवा चोर दरवाजा असे म्हणतात. संकटकाळी बाहेर पडण्यास त्याचा उपयोग होत असे. तिसरा दरवाजा किल्ल्याच्या मागील बाजूला आहे. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुल खानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. किल्ल्यामध्ये पूर्वी 3 मोहल्ले होते. यामधील 2 मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. हा आहे शाही तलाव. हा 60 फूट खोल आहे. किल्ल्याच्या सभोवताली समुद्राचे खारे पाणी आहे, पण ह्या विहिरीचे पाणी गोडे आहे. तलावाला लागूनच राणीचा शीश महाल होता असे म्हणतात. 7 खिडक्यामध्ये 7 रंगाच्या काचा बसवल्या होत्या. त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडून पाण्याला इंद्रधनुष्यासारखा रंग यायचा. जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे. किल्ल्याला असे 19 बुलंद बुरुज आहेत. 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवलेल्या आहेत. तटबंदींमध्ये कमानी आहेत. तलावाच्या बाजूने बांधीव पायऱ्यांनी वर गेल्यावर बालेकिल्ला लागतो. आज येथे झेंडावंदनासाठी एक खांब उभारलेला आहे. जंजिऱ्यावर 514 तोफा असल्याचा उल्लेख आहे. बालेकिल्ल्याच्या मागे चुनेगची इमारत आहे. यालाच सदर असे म्हणतात. किल्ल्यामध्ये पूर्वी 3 मोहल्ले होते. यामधील 2 मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली. "330 वर्ष अभेद्य आणि अजिंक्य राहिलेल्या जंजिरे मेहरूप पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. ये पहला का सिस्टम कैसा था, जब लोग मर जाने के उनको दफनाने के और ऊपर छत देने के. 20 सिद्धी सत्ताधीशांनंतर आलेला मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी ठरला. 3 एप्रिल 1948 रोजी हा अजेय जंजिरा भारतीय संघराज्यात विलीन झाला.
मित्रांनो, आजचा नचिकेताचा भाग कसा वाटला? 1 तास कसा गेला कळलंच नाही. तुम्हाला एक टास्क सांगणार आहे. तुमच्या आवडीच्या कुठल्याही 2 कविता लिहून त्याचा फोटो काढून आम्हाला पाठवायचा आहे. तुमच्या कवितांची आम्ही वाट बघत आहोत बरं. आता इथेच थांबून नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.